विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी पुस्तकातील चंद्रावर मी गेलो तेव्हा ही कविता बघूया. कवितेचे कवी आहेत राजन साटम. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला लहानपणापासून चंद्राची खूप आवड आहे. तुम्ही त्याला प्रेमाने चंदा मामा म्हणता. तुम्हाला सुद्धा चंद्रावर जावेसे वाटत असेल व तेथे काय आहे हे पाहण्याची इच्छा असेल. या चंद्रावर गेल्यावर काय काय पाहिले ते कवीने या प्रस्तुत कवितेत सांगितले आहे. चंद्रावर मी गेलो तेव्हा नव्हता दिवस नव्हती रात्र, प्रकाश आणि अंधाराची रिमझिम होती मात्र. कवितेच्या या पहिल्या ओळीत कवी म्हणत आहेत की जेव्हा कवी चंद्रावर गेले त्यांनी पाहिले की तेथे आपल्यासारखा दिवस व रात्र होत नाही, मात्र अधूनमधून प्रकाश व अंधार त्यांना दिसला. चंद्रावर मी गेलो तेव्हा कापूस कापूस झालो, तरंगत तरंगत इकडे तिकडे आरामात हिंडलो. कवितेच्या या ओळीत कवी म्हणत आहेत की चंद्राचे गुरुत्वाकर्षक पृथ्वीपेक्षा 6 पट कमी असल्याने तेथे खूप हलके वाटते. त्यामुळे चंद्रावर कवीला कापसासारखे हलके वाटत होते. त्यामुळे तो तरंगत तरंगत चंद्रावर आरामात फिरला. चंद्रावर मी गेलो तेव्हा पृथ्वी उगवली होती. तिच्या निळ्या चांदण्यात पौर्णिमा हसत होती. जसा पृथ्वीवर आपल्याला चंद्र उगवलेला दिसतो, तसे कवीला चंद्रावरून पृथ्वी उगवलेली दिसली. पृथ्वीच्या निळ्या चांदण्यात कवीला पौर्णिमा हसत असलेली दिसली. चंद्रावर मी गेलो तेव्हा ससा बिसा नव्हता, आर्मस्ट्रॉंगच्या पायाचा मोठा ठसा होता. विद्यार्थ्यांनो, चंद्रावर ऑक्सिजन नसल्यामुळे तेथे गोष्टीतील ससा व इतर प्राणी जीवन कवीला दिसले नाही. मात्र चंद्रावर गेलेल्या पहिल्या मानवाचा पायाचा ठसा कवीला दिसला. नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. त्यांच्या पायाचा ठसा कवीला चंद्रावर दिसला. कवी राजन साटम यांनी या कवितेतून विज्ञान व आपली समजूत या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. शब्द अर्थ: कापूस कापूस होणे, हलके हलके वाटणे, तरंगणे. पायाचा ठसा, पावलाची खूण.